स्वागत करतो. गेली 12-15 वर्ष हा न्यास या संदर्भामध्ये काम करीत आहे की आपल्या पूर्वजांनी जे काही कामगिरी केली हिंदुस्थानमध्ये त्या संदर्भामध्ये कुठंतरी वंशजांनी काहीतरी केलं पाहिजे, लोकांपुढे आणलं पाहिजे, जेणेकरून तो इतिहास इतरांनी सांगण्यापेक्षा वंशजांनी जर आधी सांगितला आणि त्याचा अभ्यास केला तर त्याचं महत्त्व वाढतं. या उद्देशाने आम्ही आमच्या सगळ्या गंधे कुटुंबाला एकत्र केलं. खरं म्हणजे कुटुंब कधी एकत्र येत नाही असा सगळ्यांचा सार्वत्रिक अनुभव आहे. पण आम्ही जवळजवळ 3 ते 3,500 गंधे कुटुंब जी जगभर विखुरलेले आहेत ते सगळे गेल्या 15 वर्षापासून या न्यासाच्या माध्यमामधून एकत्र आलेलो आहोत आणि वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं काम सुरू आहे. म्हणजे मध्य प्रदेशामध्ये जेवढी गंधे कुटुंब आहेत ते इंदोर, भोपाळ, रतलाम या ठिकाणी काम करतात. जे मुंबईत आहेत ते मुंबईत करतायत. जे महाराष्ट्रात विशेषतः नगर, नागपूर, पुणे या ठिकाणी आहेत ते तिथे काम करतात. काही कर्नाटकात आहेत आणि परदेशात दर 2 वर्षांनी, कारण आपल्यासारखं पटकन येणं, पटकन सगळं आयोजित करणं हे शक्य नसतं. तर टोरंटो आणि सियाटेल या आसपास जेवढे काही आमचे गंधे कुटुंब आहेत ते तिथे दर 2 वर्षांनी साधारण 100-1 जण एकत्र येतात. नवीन पिढी तिथली एकत्र येते, पण महाराष्ट्रातली किंवा भारतातली एकत्र येत नाही. कारण शेवटी विषय असा आहे की त्यांना इतिहासात रमायचं नाही, कारण ते सगळे आयटीत आहे आणि आयटीत असलेला माणूस हा त्याला फक्त वर्तमान याच्याशीच मतलब असतो. आणि हा सार्वत्रिक अनुभव, हा काही फक्त आमचा आहे असं नाही. अशा पद्धतीने आमचं काम सुरू आहे. ही माहिती आज आपल्याकडे बरेचसे अतिथी आहेत, बरेचसे अंताजी माणकेश्वरांशी त्या काळामध्ये जी घराणी संबंधित होती त्यातले काही वंशज आज इथे आपल्याकडे आलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे आज आपण या अंताजी माणकेश्वरांना सेनापतीपद मिळालं दिल्लीच्या मराठा फौजेचं, त्याचं हे 271वं वर्ष. त्या निमित्ताने आपण माझे स्नेही सहकारी हे जे आम्ही हिंदवी स्वराज्य महासंघामध्ये एकत्र आहोत ते आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत आणि मी सहमंत्री आहे. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी सांगितलं की मी बोलतो, म्हणून विक्रमसिंहजी मोहिते आहेत. ते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे थेट 13वे वंशज. ते खरं म्हणजे त्यांचंही घराणं हे पूर्णतः देशसेवेमध्ये आहे. म्हणजे इतिहासामध्ये त्यांचं घराणं होतंच. म्हणजे सरसेनापती हंबीररावांपासून ते थेट पानिपत युद्धापर्यंत, म्हणजे पानिपत युद्धामध्ये त्यांच्या घरातील 3 जण, 2 भाऊ आणि 1 मुलगा हे कामी आलेले आहे. आणि आधुनिक काळामध्ये त्यांच्या घरातील सगळेजण, म्हणजे आज त्यांच्या घराण्यातले त्यांचे एक काका, त्यांचं वय वर्ष 98 आहे, तेही भारताच्या लष्करी सेवेमध्ये होते. यांचे वडीलही लष्करी सेवेमध्ये होते. सगळेच घराणं हे लष्करी सेवेमधलं आहे. म्हणजे देशसेवा ही जशी गंधे घराण्यामध्ये आहे, आमच्या गंधे घराण्यामध्ये देखील सगळे इतिहासामध्ये होते. अंताजी माणकेश्वर होते आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्थानिकांकडे देखील ते वेगवेगळ्या पदांवर होते. ते उदाहरण द्यायचं झालं तर देवास ज्युनियर आणि सिनियर सरकारमध्ये आमच्या घराण्यातील आमचे चुलत आजोबा आणि काका हे पंतप्रधान होते देवास ज्युनियर आणि सिनियरमध्ये. शिंदे सरकारमध्ये ग्वाल्हेरला आमच्या गंधे घराण्यातले गणेश शंकर गंधे हे परराष्ट्र मंत्री होते. म्हणजे त्या काळामध्ये भारतातल्या सगळ्या संस्थानिकांमधलं एकमेव स्टेट असं होतं की जिथे परराष्ट्र मंत्रालय होतं, ते म्हणजे ग्वाल्हेर सरकार. दुसरे आमचे एक गंधे हे होळकर स्टेटमध्ये इंदोरला कायदा मंत्री होते. आणि पुढे ते सगळे संस्थानं बरखास्त झाल्यानंतर ते न्यायाधीश म्हणून भारत सरकारच्या उच्च न्यायालयामध्ये होते. आमच्याकडेही लष्कराचा एक आहे. आमच्या गंधे घराण्यातले आमचे जे उपाध्यक्ष आहेत ते देखील
लष्करामध्ये आहे, अजूनही आमच्या गंधेघराण्यातले दोघं तिघं लष्करी सेवेमध्ये आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक गंधेघराण्यामध्ये आहेत. या सगळ्यांना एकत्र करून आम्ही हा जागर सुरू केला आहे. आमची कामरगावला नगरच्या अलीकडे गढी आहे, 2 एकरमध्ये गढी आहे. त्याचा आता जीर्णोद्धारचं कार्य आम्ही करतो आहे. अडचणी येतातच, कारण आता अलीकडच्या काळामध्ये राजे जरी नसले तरी गावाचा सरपंच आणि पाटील हा राजा असतो, आणि त्याला इतिहासातल्या राजांचं काम आणि इतिहासामधलं राजांच्या वास्तू याच्याशी काही मतलब नसतो. त्यांना म्हणजे त्या वाड्याचे, त्या गडीचे दगड कसे काढायचे आणि आपल्या घराचा पाया कसा बांधायचा एवढंच त्याच्यामध्ये त्यांना कर्तृत्व असतं किंवा हुशारकी असते. पण या सगळ्या अडचणींवर जेव्हा मात करायची असते तेव्हा प्रेरणा अर्थातच आपले पूर्वज असतात, आणि हे आपण आपल्यासाठी करत नसतो, तर हा इतिहास पुढे नेण्यासाठी करत असतो. आज आपल्याकडे मुख्य व्याख्याते म्हणून विक्रमसिंहजी मोहिते लाभले. ते लॉजिस्टिक क्षेत्रातले आहेत. संगीताची त्यांना जाण आहे, आणि निवृत्तीनंतर आता त्यांनी पूर्णपणे म्हणजे त्यांच्याकडे जरी ते इतिहासातलं घराणं असलं तरी त्यांच्या वडिलांनी त्यांना सगळ्या भावंडांना निक्षून सांगितलं होतं की आपण इतिहासात रमायचं नाही आणि इतिहासावरती जगायचं नाही. अलीकडे गेल्या काही वर्षात की नाही, आपला इतिहास हा वंशजांनीच सांगायचा, तो दुसऱ्या कोणी सांगायचा नाही. मग त्याच्यामध्ये होतं काय की कोणी काहीही त्याला, आपण बघतो इतिहासात वृत्तपत्रात वाचत असतो, कोणी काहीही त्याला विरोध लावतात, काहीही लिहितात, कसंही लिहितात, आणि मग वाद निर्माण होतात. त्याच्यापेक्षा आपण आपल्या घराण्यांचा, पूर्वजांचा इतिहास हा आपण अभ्यास करून आधी तो आपल्याला माहिती पाहिजे. त्यानुसार ते अतिशय उत्तम रीतीने लिहितात. मध्यंतरी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांची लेखमाला होती, ती आपण वाचली असेल. आज असे ते व्याख्याते आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचा अतिशय चांगला व्यासंग आहे. ते जरी लॉजिस्टिकच्या क्षेत्रातले असले तरी देखील त्यांनी याच्यामध्ये देखील अतिशय उत्तम त्यांना गती आहे. आज ते आपल्या पुढे अहमदिया करार जो झालेला होता त्या संदर्भामधलं प्रेझेंटेशन करणार आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी मधुलिका वहिनी त्या पण आलेल्या आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचे आपले जे दुसरे व्याख्याते आहेत, प्रमुख अतिथी श्री हेमंतजी महाजन. ते निवृत्त ब्रिगेडियर भारतीय लष्करातनं YSM आहेत आणि मराठा लाईट इन्फंट्रीमधनं ते निवृत्त झालेले आहेत. नुकतीच आषाढी झालेली आहे आणि हा सण समारंभांचा काळ आता सुरू झाला आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं संतांचा संत तो विठ्ठल. आज आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीचा जोडा आलेला आहे, कारण ते आहेत मूळ पंढरपूरचे, आणि त्यांचा आपल्याला लष्कराच्या दृष्टिकोनातनं मार्गदर्शन जसं आहे तसं ते पंढरपूरचे. त्यामुळे आज आपल्याला एक आनंदाचा असा दिवस आहे की विठ्ठल आणि रुक्मिणी इथे आलेली आहे, आणि एक वेगळा असा आनंद आपल्याला त्यांच्या याच्यातून मिळणार आहे. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो या सरदार अंताजी माणकेश्वर गंधे स्मृती न्यास याचे सर्व मेंबर्स, कुटुंबीय यांचं मी स्वागत करतो. आणि हा फार चांगला सर आलेले हा अतिशय चांगला उपक्रम आहे आणि अनुकरणीय असा उपक्रम आहे की एक कुटुंब एकत्र येऊन चांगलं विधायक काम करू शकतं कुटुंबासाठी, आणि माझी खात्री आहे तुम्ही समाजासाठी पण काही ना काहीतरी करत आहात. आमचे मित्र आणि सहकारी योगेश्वर गंधे यांनी विनंती केली. त्यांनी आम्हाला तुमच्या न्यासाबद्दल बरंचसं माहिती होतं, कारण आम्ही गेले 3-4 वर्ष एकत्र काम करतोय. त्यामुळे मला पण कुतूहल होतं, आणि आज इथे प्रत्यक्ष आपल्यासमोर उभं राहण्याचा मौका मिळाला, आणि आपण एवढा मोठा मान मला दिला त्याबद्दल मी प्रथम आपले आभार मानतो. तर वेळ बराच झालेला आहे, त्यामुळे आपण विषयाला घेऊया. पण त्याचबरोबर रोहिणी ताई गंधे सचिव, कर्नल विष्णू साहेब गंधे उपाध्यक्ष, आणि प्रमुख विश्वस्त योगेश्वर गंधे, त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी माननीय श्री हेमंत महाजन
आणि मिसेस महाजन आणि तसेच माझे सहकारी आणि मित्र इथे जमलेले आहेत. त्यामुळे मला थोडं आता टेन्शन आलेलं आहे. आणि योगेश्वर साहेबांनी माझ्यावर सर्जिकल स्ट्राईक केला आहे असं मी पहिल्यांदाच घोषित करतो. त्याचप्रमाणे मिसेस पेशवे, पायगुडे साहेब, रेहान सरदार, अशोक पालांडे आणि इतर आमचे मित्र थावरे आणि मार्गदर्शक असे आलेले आहेत. तर मी सुरुवात करतो. तर हा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या मराठा साम्राज्य, हिंदवी स्वराज्याचा जो 175 ते 180 वर्षाचा जो मोठा इतिहास आहे आणि त्यातल्या अनेक घडामोडी झाल्या आहेत. त्या घडामोडींमधला एक अतिशय महत्त्वाचा असा जो पिरियड होता आणि काळ होता आणि त्या काळातल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याच्यामध्ये हा अहमदिया करार हा फार महत्त्वाचा होता. आणि आपण जे काही म्हणतो की अटक ते कटक आपलं साम्राज्य होतं, त्या साम्राज्याचं जे डेव्हलपमेंटमध्ये आणि त्या मुख्य जे घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये हा फार महत्त्वाची घडामोड आहे ही. आणि त्या घडामोडीमध्ये सेनापती अंताजी माणकेश्वर यांचं योगदान, बलिदान आणि स्वराज्याप्रती त्यांची निष्ठा ही वाखाणण्याजोगी आहे. याची थोडीफार प्रचिती आपल्याला येईलच आपण सगळी माहिती घेतल्यानंतर. 1752 मध्ये अहमदिया करार झाला आणि गंदे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याला आज 271वं वर्ष चालू झालंय. तर याचं हाय लेवल जर का आपण विचार करायचा झाला तर काय होतं, तर मराठ्यांचं अस्तित्व दिल्लीमध्ये निर्माण करण्यासाठी जे काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याच्यापैकी अहमदिया करार हा फार 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 मोठा आणि उच्च लेवलचा दर्जाचा ही महत्त्वाची घडामोड होती. त्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे अंताजी माणकेश्वर हे प्रमुख आणि प्रामुख्याने पुढे दिसतात आणि त्यांनी काय काय झालं ते कुठल्या घडामोडींच्या ह्याच्यामध्ये झालं त्याचा आपण थोडाफार आढावा घेणार आहे. ह्याच्यामध्ये दिल्लीमध्ये तर आधी पण आपण गेलो होतो, आपण आधी पण काबीज केली होती दिल्ली. तर मग ह्याच्यामुळे दिल्ली मध्ये आपलं अस्तित्व निर्माण झालं म्हणजे काय झालं आणि त्या आधीच्या डेव्हलपमेंटमध्ये आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये फरक काय. तर ह्या एका करारामुळे मराठ्यांचे जे हे सरदार होते सेनापती अंताजी माणकेश्वर हे दिल्लीच्या दरबारामध्ये एक मनसबदार म्हणून रोज त्यांची हजेरी होती आणि ती एक कंडिशन होती कराराची. आणि त्यामुळे काय होतं, आधी कसं होतं, आपला एक वकील असायचं, हा हिंगणे वकील होते, ते वकिली करायचे तेवढ्यापुरतं रेफरन्स पुरतं लागायचे. पण एक मनसबदार, दिल्ली बादशाहचा मनसबदार, ह्याला फार महत्व आहे. ह्याचे इन्व्हॉल्वमेंट आणि त्याचं जो दिल्लीचा कारभार बघण्याची जी त्यांची जबाबदारी होती ह्याच्यामध्ये त्यांचं पार्टिसिपेशन होतं. तर आपण ह्याच्यामध्ये व्यासपीठावरचे दिवे बंद करा. व्यासपीठावरचे दिवे बंद करा. अच्छा, हे दिवे बंद कर. तर आपण आज काय बघणार आहे, तर अहमदिया करार त्याची पार्श्वभूमी काय होती, त्याच्यानंतर महत्वाची कलमे काय होती, महत्वाची कलमे काय होती, मराठा साम्राज्याचं बदललेलं धोरण आणि अडचणी मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे. तर पेशव्यांच्या बाजूनी ह्याच्याकडे कसं बघितलं जात होतं आणि इतर मराठा साम्राज्याचं जे काही रचना होती त्याच्यामध्ये काय फरक पडला. सेनापतीपदी अंताजी माणकेश्वर यांची नेमणूक, मग मराठ्यांचे सरदार आणि अंताजी माणकेश्वर यांच्या मोहिमा, म्हणजे ह्या जो काळ होता त्याच्यामध्ये मग ते झाल्यानंतर काय काय झालं. आणि हे तसं बघायला गेलं तर आपण फक्त 6 वर्षाचाच विचार करणार, अलग लक्षात. त्यामुळे बऱ्याचशा आपलं इतिहासाचं जे टाइमलाईन ज्याला म्हणतात त्या टाइमलाईन मध्ये आपली बरीच खिचडी झालेली असते.
त्यामुळे कधी कधी तुमच्या मनात येईल, अरे मला तर वाटलं हे असं आधी झालं होतं, पण ते नंतर झालंय. काही गोष्टी ह्याच्या वेळेस झालेल्या त्या ह्या घटनेच्या मुळे झालेल्या आहेत हे माहिती नसतं. असे बरेचसे घटना हे होतील. 1757 ते 58 अब्दालीची दिल्लीवर स्वारी आणि लूट हा करारनामा झाल्यानंतर अब्दालींनी पुन्हा हल्ला केला होता आणि पुन्हा आक्रमण केलं होतं. ते आपण थोडक्यात बघू. अंताजी माणकेश्वर गंधे यांच्याबद्दल समज आणि गैरसमज, त्याचा एक छोटासा अनालिसिस, कारण खूप वेगवेगळे मतप्रवाह आहेत इतिहासामध्ये आणि ते सगळे गैरसमज आपण दूर करण्याचा आज छोटा प्रयत्न करू. 60-61 मध्ये अब्दालीला पुन्हा एकदा निमंत्रण आलं. आपण आज पानिपत बद्दल असं स्पेसिफिक बोलणार नाहीये, कारण तो एक वेगळाच विषय, तो एक वेगळंच हे आहे. आणि अहमदिया कराराचे फायदे तोटे जे काय झाले ते मराठा म्हणजे थोडक्यात समरी असा आपला हा आजचा विषय आहे. तर आय होप इट इज ओके. आता मराठा साम्राज्याचं जे 1750 ते 61 म्हणजे पानिपतच्या युद्धापर्यंत, तर तेव्हा कोण मुख्य हे होतं, कोण मराठा साम्राज्याचं सूत्रसंचालन करत होतं, नेतेपदी कोण होतं, कोणाला रिफर केलं जायचं बाकीच्या सगळ्या सरदारांनी, तर नानासाहेब पेशवे हे मुख्य प्रधान होते. रघुनाथराव हे त्यांचे बंधू, सख्खे बंधू त्यांचे, हे म्हणजे बाजीराव पेशव्यांचे. म्हणजे मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली मला कळायचंच नाही की हे कोण कोणाचे भाऊ, कोण कोणाचे. आणि राघोबा दादा म्हणजे मग एकदम शेवटच्या वेळेस आपल्याला माहिती होतं इतिहासातले. पण ह्या वेळेस रघुनाथराव हे जास्तीत जास्त 22 वर्षाचे होते. त्यामुळे हे आपण टाइमलाईन आणि एज हे माझ्या आवडीचा विषय आहे, कारण त्याच्यातनं खूप काही आपल्याला समोर येतं. सदाशिवराव भाऊ हे नानासाहेबांचे चुलत बंधू होते, म्हणजे चिमाजी अप्पांचे पुत्र. आणि असे हे तिघ जण स्वकर्तृत्वावर आणि स्वतःच्या नेतृत्व गुणाच्या बेसिसवर त्यांनी हे एक आपलं वजन निर्माण केलं होतं. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांना अपॉइंट केलं होतं. हे गोष्ट जरी सत्य असली तरी ते हायली केपेबल होते. त्याबरोबर इतर जे आपले संस्थान होती ते नागपूरकर भोसले, त्याच्यानंतर दमाजी गायकवाड, बळवंतराव मेंदळे, यशवंतराव पवार, शमशेर बहादर, म्हणजे हे बाजीरावांचे तिसरे, म्हणजे नानासाहेब, रघुनाथराव आणि शमशेर बहादर असे तिघ जण भाऊ होते. शमशेर बहादर सावत्र भाऊ होते. विसाजी कृष्ण बिनीवाले, गोपाळराव पटवर्धन, नागपूरकर भोसले झालं, विठ्ठल शिवदेव विंचूरकर आणि इतर असे बरेच आहेत. आपण सगळ्या आणि बऱ्याच घटना घडल्या आहेत ह्याच्यामध्ये, त्यातले फक्त काही हायलाइटेडच आपण घेणार आहे. आता तोपर्यंत आपलं बरेचसं दिल्लीमध्ये बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये आपण उत्तर भारतामध्ये मदत मारलीच होती. मग तिथं कोण होतं तर जयप्पा शिंदे, मल्हारराव होळकर, दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे, सेनापती अंताजी माणकेश्वर गंधे, महादेव हिंगणे जे वकील होते. तर हे सगळे मंडळीवर बरीचशी उत्तर भारताची जबाबदारी होती आणि ती रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली होती. आणि सदाशिवरावांकडे दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण भारताची एक जास्ती म्हणजे ऑफिशियल, ऑफकोर्स ते एकमेकांना मदत करायचे, म्हणजे रघुनाथराव सदाशिवरावांबरोबर पण जायचे. सदाशिवराव हे मोठे होते रघुनाथरावांपेक्षा, तर आणि वायसे वर्सा असं ते व्हायचं. परंतु हे सगळे असं त्यांचं ते कामाची विभागणी होती. फोटो दत्ताजी शिंदेचा हा ऍक्च्युअल त्यावेळेसचा पोर्ट्रेट आहे. त्याच्यानंतर आता आपण हळूहळू हे करूया. आणि हे सांगायचा उद्देश काय, कारण ही नावं येणार आणि तुम्हाला तिथली ऍटलिस्ट तोंड ओळख आणि काही त्यांची पोझिशन्स आणि ते ज्या काळामध्ये आपण बोलतोय त्या काळामध्ये कोण कोण हयात होते असे उद्देशाने मी हे केलं. आता हे झालं मराठ्यांकडचं. आता मोगलांकडे कोण होतं तर हा जेव्हा करार झाला तेव्हा अहमद शाह बादशाह हा बादशाह होता, अहमद शाह. आणि मोहम्मद शाह बादशाहचा तो मुलगा होता, म्हणजे आधीच्या बादशाहचा तो मुलगा होता. आणि त्याचा वजीर
सफदरजंग म्हणून होता आणि तो पण अतिशय चांगल्या योग्यतेचा असा वजीर होता. वजीर म्हणजे मुख्य प्रधान. आपल्याकडे पेशवे कसं, तसं मुघलांचा प्रधान हा वजीर. त्याच्याकडे बरेचसे अधिकार होते आणि स्पेशली मुघलांकडे अशी परिस्थिती होती की त्यांचे जबरदस्त अधिकार वजिराकडे होते. म्हणजे टू सच एन एक्सटेंट की बादशाह केवळ नाममात्र राहिले होते त्याच्यानंतर. म्हणजे औरंगजेबानंतर तर अगदी ते लयालाच चालले होते. त्याच्यानंतर 1554 मध्ये आलमगीर 2 बादशाह आणि इमाद उल मुल्क हा वजीर झाला. आता ह्यांची पण स्टोरीज आहेत बऱ्याच, त्या आपण नको जायला त्याच्यामध्ये. पण हे झालं, हे का कसं झालं, काय झालं ते आपण बघू. मग सूरजमल जाट हा एक दिल्ली दरबारचा एक महत्वाचा एक सरदार होता आणि मलिका ए जमानी ही मोहम्मद शहाची पत्नी, म्हणजे ह्याची आई, असं त्यांचं ते इन्फ्लुएन्स होतं सगळ्यांचं. आणि त्याच्यानंतर 1959 मध्ये शहाजहान 3 हा बादशाह झाला आणि नजीब खान हा वजीर झाला. तर असं हे ओव्हरऑल. आता त्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग आहे, त्यामुळे तुम्हाला ते सॉरी 1789. आता हा नकाशा फार महत्वाचा आहे, कारण एक्झॅक्टली पार्श्वभूमी काय होती आणि ह्या सगळ्या लढाया, हे पानिपत, हा करार कशासाठी झाला हे आपल्याला समजणं जरुरी आहे. तर आता हा नकाशा किती दिसतोय मला माहिती नाही, पण मी जेवढं शक्य होईल तेवढं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. की हे जो पिवळा भाग दिसतोय हा असा भाग आहे बरं का. हा पिवळा भाग आहे, हा मराठा कॉन्फिडरसी, म्हणजे मराठ्यांचं एक राज्य ज्याला म्हणतात, जे अनेक संस्थांचं मिळून होतं आणि जहागीरदार आपण अपॉइंट केले होते. पण सगळेजण पेशव्यांना मानत होते आणि ते त्याप्रमाणे एकत्र एकमेकांना मदत करत होते. आणि या काळापर्यंत हे 1751 आहे, म्हणजे तो एक्झॅक्टली त्या पिरियडचा आहे. तर हे जो पिवळा भाग दिसतोय हा मराठ्यांच्या ताब्यामध्ये, पेशव्यांच्या अंडर, आणि शिंदे, गायकवाड, पवार, होळकर आणि इकडे पेशव्यांचे डायरेक्ट कंट्रोल होतात दक्षिणेत, असा तो काळ होता. दुसरा होतं, तुम्ही बघा हे आहे, हे राजपुताना आहे. तर राजपूत हे तोपर्यंत तसं बघायला गेलं तर इंडिपेंडंट होते. म्हणजे कुठलं, जोधपूर, जयपूर आणि अजून एक हे मेवाड. आणि इथे दिल्ली इथे आणि दिल्लीच्या खाली भरतपूर म्हणून आहे. तर भरतपूरचा हा सूरजमल जाट होता. ओके. तर आता हे जे कलर आहेत आणि ही सूरजमल जाट, दिल्ली आपल्याकडे होती म्हणून हे कलर पिवळा आलाय, पण तिथे तो सूरजमल जाट हा आपल्या एवढा फेवर मध्ये नव्हता, आपल्या ह्याच्यात नव्हता. मग इथं अवध म्हणून आहे, हा एक भाग आहे, किंवा बुंदेले ज्याला म्हणतात तसा तो एक भाग आहे. आणि मग इकडे बंगाल. ओके. आता सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या पार्श्वभूमी पाठीमागे अब्दाली म्हणजे अफगाण हे एक फार मोठं कारण म्हणा आणि प्रॉब्लेम. तर तुम्ही बघा इथे आता राजपूत म्हणजे राजपुताना आणि त्याला जोडून इथे एक फेंट अशी ग्रीन लाईन आहे. तर ती जी लाईन आहे आणि ह्या जे बघा पंजाबच्या सगळ्या नद्या आणि हा जो भाग आहे हे काबूल आहे इथे. तर हा भाग कम्प्लीट अफगाण यांच्या ताब्यात होता. अफगाण. आता आपल्याला माहिती आहे, आपल्याला अफगाणिस्तान आपल्या नेबरमध्ये सगळ्यात जास्ती वेळा टीव्हीवर बघतो आपण. ते अतिशय वृक्ष वाळवंट सदृश्य असा प्रदेश तेव्हा पण तसाच होता. फार काही पिकायचं नाही किंवा फार काही सुबत्ता म्हणा किंवा तिथं काही उत्पन्नाचं साधन असं कमी होतं. त्यामुळे त्या अब्दालीला पंजाब हा नेहमी स्वतःच्या ताब्यात ठेवणं हे फार फार मोठं गरजेचं, म्हणजे सर्व्हायवलचं ज्याला म्हणतात, की जगणं का मरणं असेल तर हे. आणि दुसरं त्याचा सगळ्यात सारखा हे चालायचा झगडा ते म्हणजे इराणशी. ओके. असं ही पार्श्वभूमी आहे, म्हणजे आपल्याला कळेल की मग असं असताना तुम्ही बघा की सगळ्यात मेन डेंजर अब्दालीचं होतं आणि ते इकडून येणार. आणि राजपुतानामध्ये जोधपूर आणि जयपूर हे दोन मोठी होती, पण दोन हे छक्ल झाल्यामुळे ते
कमी त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ताकद होती. जाठांकडे पण कमी ताकद होती, म्हणजे अब्दालीशी भांडायला. दे वेर प्रॉब्लेम क्रिएटर्स बट दे डिड नॉट हॅव सोल्युशन्स. ओके. अवधकडे पण नव्हतं. आणि दुसरं असं होतं, ह्या सगळ्या ह्याच्यामुळे एवढं आता बादशाहच्या ताब्यात जे काय होतं सो कॉल्ड ते बादशाहला मानायचे, त्यामुळे बादशाह पण वीक, अतिशय भेकड, आणि रिसोर्सेस नाहीत. म्हणजे म्हणायला गेलं तर त्यांच्याकडे हे प्रदेश, पण पैसा नाही, उत्पन्न त्यांचं पण नाही. आणि अशी कारणं, ही पार्श्वभूमी झाली या सगळ्या अशा टाईपचे करार किंवा जे काही झाले ते. आणि ह्या ह्याच्यामध्ये आता मध्ये मध्ये मी सेनापती अंताजी माणकेश्वर गंधेंचं नाव घेईन, कारण त्यावेळेस त्यांनी हे जे 3 बादशाह होते या सगळ्यांना जवळून बघितले आणि त्यांच्याबरोबर दरबारामध्ये ते काम करत होते. तर तुम्हाला आता हे व्हिज्युअलाइज करायचं की कसं असेल ते, कारण ते ॲक्च्युली तिथे ते रोज बस करत होते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे असतंच माहिती आपल्याला, आता आपण पण राजकारण अनुभवतोय, जे मुख्य लोक असतात त्याच्या पलीकडे अप्रत्यक्ष लोक बऱ्याच काय काय उद्योग करत असतात. तर ते हे सगळे विद्वान लोक. दिल्लीचा शहा म्हणजे धर्मगुरू वलीउल्ला, आता तो इतका पॉवरफुल होता आणि तो म्हणजे स्टोरीज तयार करायचा की मला काल रात्री स्वप्न पडलं. अच्छा, तो मराठ्यांना अतिशय म्हणजे तो अतिशय वाईट नजरेने बघायचा, त्याचा मराठ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय खराब होता. त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांना वाटत होतं इस्लाम खतरे में. तर त्यामुळे त्यांनी हे बाकीच्यांना उस्कवायला सुरुवात केली. तर त्यांनी एक स्टोरी तयार केली. ते म्हटले की मला काल स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी स्वर्गात होतो आणि तेव्हा मला कळलं की हे मराठे लोक इकडे आलेले आहेत आणि त्यांचा नायनाट झाला पाहिजे. मग देवानी मलाच निवडलं आणि मी त्यांचा नायनाट केला. असं केल्यामुळे हे बाकीचे लोक त्यांचं जे ऐकायचे किंवा त्यांचं जे मानायचे, त्यांना तो इन्फ्लुएन्स फार मोठा झाला. आणि त्यामुळे त्यांनी हे सगळे जे दुसऱ्या लोकांना त्यांची भीतीवर अजून भीती घातली आणि जे अब्दालीसारखे कर्तृत्ववान होते त्यांना चेतावणी दिली की तुम्ही या. विजय सिंग आणि माधव सिंग हा जोधपूरचा राजा होता आणि माधव सिंग हा जयपूरचा राजा होता. त्यांना त्यांचं बस्तान एस्टॅब्लिश करायची प्रॉब्लेम झाला होता. विजय सिंगचे चुलते वारले होते, त्यामुळे त्याचे वडील गादीवर आले आणि मग नंतर तो गादीवर आला. पण ते ओरिजिनल जे राजे होते त्यांचा मुलगा रामसिंग होता, त्यांच्यामध्ये झगडा चालला होता. त्यामुळे तो काय म्हटला की माझी गादी टिकली पाहिजे, माझी गादी टिकली पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करायचं, तर अब्दालीची मदत, कारण बादशाह मदत करण्याच्या परिस्थितीत नव्हता. आणि मराठ्यांनी अशी पोझिशन घेतली की त्यांनी विजय सिंग आणि रामसिंग यांचे जोधपूरचं राज्य अर्ध केलं. त्यामुळे तो मराठ्यांवर नाराज. माधव सिंगची परिस्थिती तीच. माधव सिंग आणि त्याच्या वडिलांना ऍक्च्युली बाजीराव पेशवेमुळे गादीवर आले होते ते. पण मराठे जसे जसे राजस्थानामध्ये आणि उत्तरेमध्ये येतात तेव्हा त्यांनी ओळखलं की हे असे करत करत आपल्याला घालू शकतील. मग मागच्या वेळेस मदत केली ठीक आहे. त्यामुळे ते भिवून मराठ्यांकडे उच्छ्वास दुश्वासाने बघायचे. ही दुसरी पार्श्वभूमी. नजीब खान सहारनपूर हा मीर बक्षी नंतर झाला. तर त्याचे पण परिस्थिती तशीच होती. तो मराठ्यांना एकदम पाण्यात बघायचा, कारण त्याचे पण अशी परिस्थिती होती की माझी गादी कधी तो आणि हे सगळे छोटे 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 राजे होते. त्यामुळे तुम्ही विचार करा की ह्या सगळे घाबरलेले सगळे राजे आणि मराठ्यांच्या भीतीने हे सगळे काही ना काहीतरी उपद्व्याप करायचे. सुजाउद्दौला नंतर आला तिथे अवधला. तो हा जो दिल्लीचा सफदरजंग वजीर होता त्याचा मुलगा, पण हा पानिपतच्या वेळेस आला. पण ही प्लेड अ इम्पॉर्टंट रोल लेटर.
आणि मुघलानी बेगम लाहोरची, हिची स्टोरी तर फार इंटरेस्टिंग आहे. तिचं नाव परत येणार आहे, त्यामुळे आधीच मी सांगतो. तर आणि तुम्ही कन्फ्यूज झाला तर काय हरकत नाही, कारण ते इतकं गुंतागुंतीचं. ओके, म्हणून मी ते समोर ठेवतोय. तर इतकं गुंतागुंतीचं आहे, त्यामुळे गंधे किती भारी होते याचं एक उदाहरण आहे. आणि आता इतिहास आपल्याला कळला आहे 200 वर्षांनी 100 वर्षांनी, म्हणून आपण हे सगळे कनेक्ट करू शकतोय. पण विजयसिंग काय करतोय ते मुघलानी बेगमला माहिती नाही, मुघलानी बेगम काय करतेय ते नजीब खानला माहिती नाही. त्यामुळे तुम्ही विचार करा तिथं काय गोंधळ चालला असेल, फुल गोंधळ. आणि त्याच्यामध्ये आपण मराठी तिथे दरबारामध्ये त्याचं सेन्स लावायचा प्रयत्न करतोय. मुघलानी बेगमची गंमत अशी होती की लाहोरचे नवाबाची किंवा जो काय सुभेदार होता त्याची ही मिसेस. आता ती मग काय महत्वाची, तर तिचं नवरा जेव्हा वारला तेव्हा तिचा मुलगा हा 4 का 5 वर्षाचा होता. त्यामुळे तिने सगळं राज्य आपल्या हातात घेतलं आणि त्याला एन्डॉर्समेंट अब्दालीकडनं मिळवली. कारण अब्दालीकडे ते होतं, कारण तिला माहिती माझं सर्वाइव्ह असेल तर बादशाचं, दिल्लीच्या बादशाचं इथपर्यंत चालत नव्हतं आणि तोपर्यंत मराठे इथपर्यंत पोचले नव्हते. त्यामुळे तिने मग काय ठरवलं की अब्दालीला बरोबर आपल्या मुलीचं लग्न ठरवलं, म्हणजे आपली राज्य शाबूत राहावं म्हणून. त्यामुळे अब्दालीने तिला एन्डॉर्समेंट दिली की ठीक आहे बाबा तू तिथं राज्य कर. त्यामुळे तिचं चाललं होतं. पण तिला पण कळलं की हे मराठे जर का आले तर माझं राज्य जाईल. आणि मराठे इतके पॉवरफुल होते की अब्दाली सुद्धा आमचं रक्षण करू शकेल की नाही याची खात्री नसल्यामुळे ती मराठ्यांचा दुस्वास करायला लागली. अजून एक कारण आहे, ते नंतर सांगतो. आता आलं लक्षात पार्श्वभूमी. प्रत्येक जण घाबरलेले, भीती झालेले किंवा विश्वास दुस्वास करणारे. आणि अब्दालीचं खास करून पंजाबवर लक्ष होतं. पंजाब हा त्याच्यासाठी प्रायोरिटी होता. असं असताना हे सगळे एकमेकांना पत्रापत्री चालायची. सगळी पत्र आता इतिहासकारांना मिळालेली आहेत. त्यामुळे ते जेव्हा सगळे असे क्रोनॉलॉजी लावल्यानंतर कळतं काय चाललं होतं ते. एनिवे, तर अहमद शाह तेव्हा बादशाह होता आणि सफदरजंग हा अतिशय कर्तृत्ववान, अतिशय योग्यतेचा असा हा वजीर होता. आता काय झालं, 23 एप्रिल 1752 ही करारनाम्याची तारीख. तेव्हा काय झालं की अब्दाली ह्या तारखेच्या आधीपर्यंत 3दा आक्रमण भारतावर केलेलं आहे त्यांनी. म्हणजे नादिरशाह बरोबर अब्दाली आला होता आणि त्यामुळे त्याला सगळं माहिती होतं की इथं किती उत्पन्न आहे, किती त्याला हे मिळू शकतं आपल्याला. आणि त्याला पैसे पाहिजे होते. साधा सरळ गेम होता त्याचा. आणि त्याचा मेन उद्देश होता की पैसे कसे मिळवायचे. आलं लक्षात. आपल्या बाकीच्या लोकांना वाटत होतं आपल्या संरक्षणासाठी मी बोलवलं म्हणून आला, मी बोलवलं म्हणून. पण तो ऍक्च्युली पैशासाठी येत होता प्रत्येक वेळेस. आणि तो पंजाब त्याच्या, कारण तो दॅट वॉज द सोर्स फॉर हिम मेन. तर 3 वेळा ऑलरेडी आक्रमण केलं होतं त्यांनी. 1751 मध्ये, म्हणजे हे एप्रिलच्या आधी शेवटी त्यांनी एक मेसेज टाकू दिला, हुल पाठवली. लाहोरपर्यंत यायचा तो. तिथे पाठवलं की मी दिल्लीवर आक्रमण करणार आणि मला ती खंडणी पाहिजे. आणि असा एकदम बाकायदा करारनामा घेऊन आपल्या रिप्रेझेंटेटिव्हला त्यांनी दिल्लीला बादशाहकडे पाठवलं. बादशाहची घाबरगुंडी उडाली की अरे हा जर का आला तर ते पैशाचं राहू दे बाजूला, आपण जगतो का मरतो अशी परिस्थिती होती. कारण ते भयानक कत्तल करायचे, भयानक अत्याचार करायचे. आणि ते सगळं पास्ट रेकॉर्ड होतं. नादिरशाहची स्टोरी तुम्ही ऐकली असेल ते. तर त्यामुळे काय झालं, बादशाह अतिशय घाबरला आणि त्यांनी सफदरजंगला बोलवलं. तो म्हटला की अरे अब्दालीला जर का कोणी तोंड देऊ शकत असेल आणि ठोकू शकत असेल तर ते फक्त मराठे. त्यामुळे तू ताबडतोब पेशव्यांना गाठ आणि त्यांच्याबरोबर करारनामा कर की बादशाह आणि दिल्लीचं रक्षण झालं पाहिजे.
बरं का. आणि तो बादशाह सुद्धा फक्त दिल्लीचाच विचार करत होता बरं का, ते बाकीचे आपलं बघून घेतील. तर त्याप्रमाणे सफदरजंग म्हटलं ठीक आहे. सफदरजंग गेला आणि त्यावेळेस दत्ताजी जयप्पा शिंदे आणि होळकर हे कन्नौजच्या आसपास होते. आता तो म्हटलं पुण्याला एवढं लांब जाण्यापेक्षा ते सगळ्यात सिनियर त्यावेळेसचे ते तिथले सरदार होते मराठ्यांचे, त्यांनी त्यांना गाठलं आणि त्यांच्याबरोबर हा करार केला. काय करार केला तो आता आपण बघू. तर पठाण बघा, पठाण, राजपूत वगैरे देशातील बंडखोर. आता पठाण देशात कसे, तर वेगवेगळ्या सरदारांकडे आणि सुभेदारांकडे हे अफगाणी पठाण सैन्य आधीपासून होतं. दुसरं, पठाण, अफगाण आणि मुघल हे वेगळे आहेत, हे लक्षात ठेवणं जरुरी आहे. त्याच्यानंतर अब्दाली सारखे परकीय शत्रूंपासून पेशवा म्हणजे नानासाहेब बादशाहीचं रक्षण करेल. क्लॉज नंबर 1. पुढचा, या मदतीबद्दल बादशाहने 50 लाख रुपये मराठ्यांना खर्चासाठी द्यावे. पैकी 30 लाख रुपये अब्दालीने हल्ला केला की अब्दाल त्याच्यासाठी द्यायचे आणि 20 लाख रुपये अंतर्गत बंडखोरांविरुद्ध लढण्यासाठी. हा, हे कॅश म्हणजे पाहिजे. बादशाहने पंजाब, सिंध व अंतर्वेद काय ते आपण बघू, या प्रांतात चौथाई वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना दिले. हे इन्कम येणार कुठून, प्लस जे काही एक्स्ट्रा येऊ शकेल आणि त्यांचं मराठ्यांचं पण चाललं पाहिजे ना, सैन्य ठेवा सांगतोय तर ते पंजाब, सिंध, अंतर्वेद इथून आणि अजमेर आणि आग्रा या प्रांताची सुभेदारी पेशव्यास देण्यात आली. म्हणजे नानासाहेबांच्या नावाने ती सुभेदारी देण्यात आली. पेशवा स्वतः उत्तरेत येण्यास असमर्थ असेल तर त्यांनी मराठा सरदाराची नेमणूक करून अशा सरदाराने बादशाहच्या तैनातीत राहून दिल्लीच्या मनसबदाराप्रमाणे नोकरी करावी आणि तिथे आपल्या अंदाजी माणकेश्वरांचा मुद्दा येतो. आलं लक्षात, ते कसं कनेक्ट आहे, पाठीमागची पार्श्वभूमी काय ते आपण बघितलं. आणि असा तो सफदरजंगांनी कन्नौजमध्ये ही अग्रीमेंट केली. आता अंतर्वेद थोडक्यात दाखवतो. आपल्याला गंगा सगळ्यांना माहिती आहे आणि ही यमुना आहे जी दिल्लीवर, इथे दिल्ली आहे, ही इथे अलाहाबाद आहे जिथे संगम. तर ह्याच्या मधला जो दुआब आहे हा, तो अंतर्वेद म्हटलं जातं किंवा दुआब म्हटलं जातं. तर असा तो प्रकार होता आणि तो ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अतिशय सुपीक प्रदेश आणि तिथे पण अवधच्या अंडर ते येत होतं, असा तो सगळा प्रदेश होता. तर हे एक जस्ट माहिती करता, तर मी पण कन्फ्युज व्हायचो. तर आता अंदाजी माणकेश्वर गंधे सेनापतीपदी नेमणूक झाली आणि हा फोटो ऍक्च्युअल फोटो म्हणजे चित्र आहे, हे सूरजमल जाट त्याचं आहे. हा, सो ही वॉज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस. आता गंमत बघा, हा करार झाला. हा करार साधारण 23 जरी तारीख असली तरी हा करार जवळजवळ 15 दिवस आधी झाला कन्नौजमध्ये. आणि मग त्याप्रमाणे जयाप्पा शिंदे, मल्हारराव होळकर आणि हा सफदरजंग दिल्लीत गेला बादशाहचं फायनल शिक्कामोर्तब करायला. त्याच्या आधी म्हणजे इकडे कन्नौजमध्ये सही होत असताना अब्दालीचा तो वकील तिथं पोहोचला. कुठे? दिल्लीत. बघा किती म्हणजे किती गुंतागुंत असेल. तिथे पोहोचला आणि त्यांनी अब्दालीचा मेसेज दिला की बाबा मला तुम्ही 50 लाख रुपये द्या, मी तुमच्यावर हल्ला नाही करत. ठीक आहे. बादशाह म्हणलं बरं झालं, 50 लाख रुपये तर नव्हते, त्याला काहीतरी दिले 5,000 रुपये, त्याचा सत्कार केला आणि त्याला घालून दिला की मी पाठवतो पैसे म्हणून. त्याप्रमाणे तो पण खुश होऊन गेला निघून. आणि तोपर्यंत हे मंडळी पोचली तिथे. बादशाह म्हणला पंजाब काय बोलतोय मी, तर ते ऑलरेडी अब्दालीला देऊन टाकलंय. म्हणजे मराठे कसे तोंडघशी पडले आणि सफदरजंग पण तोंडघशी पडला. सफदरजंग जाम भडकला. तो म्हणला अरे काय चाललंय, म्हणजे तुम्ही मला सांगितलं म्हणून मी गेलो आणि मराठ्यांना घेऊन आलो आणि ते सैन्यासकट आले होते. पण सैन्यासकट आले म्हटल्यानंतर हे बादशाहची परत बंबेरी उडाली की आता मराठे नाराज होऊन जर का ते हल्ला केला आपल्यावर तर पुन्हा. म्हणजे किती मेंटली वीक असेल आणि किती
म्हणजे काय म्हणायचं त्याला, म्हणजे काय लेचेपेचे असतील. त्यामुळे बादशाह परत घाबरला. बादशाह आणि सूरजमल जाट वगैरे होते, पण कोणीच मराठ्यांच्या पुढे कोणी टिकावच धरू शकत नव्हतं, कोणी विचार सुद्धा करू शकत नव्हतं की यांच्यावर हल्ला करावा. त्याच सुमारास दक्षिणेतील निजाम वारला आणि नानासाहेब, अच्छा बर, सगळ्यात महत्वाचं, हा अहमदशाह करार जेव्हा झाला तेव्हा नानासाहेब पेशव्यांना त्याचे डिटेल्स माहिती नव्हते. ही वॉज नॉट कन्सल्टेड. त्यामुळे तो तिथून अजून एक प्रॉब्लेम झाला, कारण मराठ्यांना अशी परिस्थिती होती की दिल्लीपर्यंत जाणं किंवा तिथपर्यंत जाणं आणि ग्वाल्हेरपर्यंत किंवा त्याच्या अलीपर्यंत आपलं एस्टॅब्लिशमेंट होती. पण आता राजपूतांना हँडल करायचं, पंजाब, सिंध, त्याच्यात अवध हँडल करायची आपली तयारी नव्हती ना. ओव्हरनाईट तुम्ही, आपल्याला माहिती इथं जमायचं म्हटलं तर किती प्रॉब्लेम येतो. तर एवढं सगळं सैन्य घेऊन जमा करायचं आणि ते सुद्धा पुण्यावरनं किंवा अगदी जवळजवळ इंदोर किंवा ग्वाल्हेरच्या अलीकडे, तिथून जायला इट विल टेक टाइम आणि रिसोर्सेस, पैसे, कोण जाणार, कोण सेनापती, काय, काहीच नव्हतं. त्यामुळे आपली पण थोडी नानासाहेबांची पण कुचंबणा किंवा त्यांचा पण एक संभ्रम झाला असेल. पण हा मोका सोडायचा नाही असं लिहिलेलं नाही कुठे, पण माझा अंदाज आहे की एकदा तुम्हाला एस्टॅब्लिशमेंट मिळाली, नाही म्हटलं तरी, त्यामुळे हे पुढं रेटून न्यायचं असं ठरलेलं दिसतंय. आणि त्याप्रमाणे ते अहमदिया कराराप्रमाणे आपण प्रोटेक्शन करायचं वगैरे वगैरे. पण नानासाहेबांना कळलं की हे काही सहजासहजी होत नाही. ते म्हणले ठीक आहे, मला तुम्ही 30 लाख रुपये द्या आणि तो जो दक्षिणेतला निजाम आहे तो मी सांगतो त्याला अपॉइंट करा. आणि त्याप्रमाणे ते झालं. त्यामुळे मराठ्यांच्या हाती काहीच लागलं नाही सुरुवातीला असं नाहीये, ते झालं. आणि त्याप्रमाणे आपली मंडळी दिल्लीमध्ये ठाण मांडून बसली. त्यातले काय म्हणतात, आणि नानासाहेबांनी जयाप्पांना आणि मल्हाररावांना सांगितलं होतं की तुम्ही त्या जो गाझी खान होता, गाझीउद्दीन, ज्याला निजाम म्हणून अपॉइंट करायचं, त्याला घेऊन तुम्ही खाली या, म्हणजे दक्षिणेत या, म्हणजे त्याला अपॉइंट करू. आणि ही वॉज सेन्सिबल. आणि नानासाहेबांना त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स होता. ते म्हणजे की आपलं ऍटलिस्ट दक्षिण तरी साबूत राहील. आणि सुरुवातीचे पहिले 10 वर्ष नानासाहेबांचा दक्षिणेवर जास्ती फोकस होता. असा तो सगळा, म्हणजे ते पेशवे झाल्यानंतर त्यांचा दक्षिणेवर फोकस होता. तर त्याप्रमाणे त्यांनी केलं. तर आता पण बघितलं की सिंध आणि पंजाब ह्यांनी ऑलरेडी बादशाहने देऊन टाकला होता. सफदरजंगाने करार स्वीकारायला बादशाहने मनाई केली. अहमदिया करार झाला, त्याची मसलत पेशव्यांबरोबर झाली नव्हती. पुरेसे सैन्य आणि साधन सामुग्री पुरवणं मराठ्यांच्या आव्याक्या बाहेरचे होते तेव्हाच. कारण इतक्या फास्ट पद्धतीने बाजीराव पेशवे, हे शिंदे, होळकर आणि इतर गायकवाड वगैरे यांनी एवढं जबरदस्त उत्तरेत केलं होतं. सदाशिवराव भाऊ, नानासाहेब स्वतः यांनी दक्षिणेमध्ये जबरदस्त पसरले होते. त्यामुळे एवढे रिसोर्सेस लागलीच हे तर द्यायला शक्य नव्हतं. आणि ते सगळे भयानक शत्रू होते. म्हणजे इथे तरी मॅनेजेबल होतं आणि ते सुद्धा छोटी छोटी राष्ट्र होती आणि इतक्या वर्षापासून हे पॉवरफुल होते. तर पंजाब आणि सिंध इथली चौथाई वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना मिळाला होता, बरोबर. पण हे दोन्ही मुलूक मुघलांकडे नव्हते, अब्दालीकडे होते. म्हणजे काय केलं त्यांनी, अब्दालीबरोबर लावलं, भांडण लावून दिलं. आणि म्हणून ती मुघलानी बेगम भडकली होती. ती म्हणली ह्यांना दिले, आता माझ्यावर आले तर पंजाब म्हणजे माझंच जाणार आहे पहिला प्रांत. आणि दुसरं, आग्रा आणि अजमेरची सुभेदारी दिली, त्याच्यावर सूरजमल जाट आणि माधवसिंग जयपूरचा त्यांचा डोळा होता. त्यामुळे ते नाराज झाले. त्यामुळे अब्दाली, मराठे, जाट आणि राजपूत एकाच वेळेस आग लावून दिली. आणि त्यामुळे सगळेजण एकमेकांना असे पाण्यात बघायला लागले की तू मला खातोस पहिला का मी तुला खातो. असे ती सगळी सिच्युएशन इतकी विचित्र झाली. आणि त्या ह्याच्यामध्ये अंताजी माणकेश्वर गंधे हे सेनापती झाले. सो यू कॅन इमॅजिन की काय भयानक परिस्थिती असेल. आणि कोण आपला मित्र, कोण आपला शत्रू, कोण आपलं. आणि अक्षरशः तिथं खुनाखुनी किंवा मारामारी तर नित्यच होतं. हे कसे जगले, कसे टिकले, हे तुम्ही ते इतिहास वाचला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे बादशाह सुद्धा सुटला नव्हता. अशा ठिकाणी आपण आपल्यावर तर आपल्यामुळे सगळं प्रॉब्लेम झाला होता त्यांच्या दृष्टीने. त्यामुळे ते आपल्याला कसे सोडणार. आणि म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल
सदाशिवराव भाऊंचा खून करण्याचा प्रयत्न झाला होता पानिपतच्या आधी. निजामाशी युद्ध झाल्याच्या त्यावेळेस भाऊंवर वानवडी येथे खुनाचा प्रयत्न झाला होता. इतक्यापर्यंत ही मजल गेली होती. सो तुम्ही विचार करू शकता की किती स्फोटक आणि गुंतागुंतीची परिस्थिती होती. आता हे सगळं झालं, सेनापती निवडले, करार झाला, सगळं झालं तरी सुद्धा त्याच्या पार्श्वभूमी थोडी की नानासाहेबांचं अंताजींना पत्र केलेलं आहे याच्या आधी की दिल्लीची सर्व माहिती गोळा करणे, पुढे तेथील बंदोबस्त तुमच्या हाती करणे आहे, असं नानासाहेबांचं पत्र आहे अंताजी माणकेश्वरांना. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स ते झाले. मग 1754 ते 1756 हे सगळं झाल्या सेटल, कारण कुठलाही कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर ते सेटल व्हायला थोडा वेळ लागतो. ते झाल्या मग काय झालं तर 29 जानेवारी 1754 अंताजी माणकेश्वर गंधेंना सेनापतींना सनद देण्यात आली, परगणा सोल्याची सराई. त्यांना सनद दिली. ते कमावीस जप्तीचा अंमल त्यांनी करायचा होता. 21 मे 1754 अंताजी माणकेश्वर यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांना हिंगण्यांच्या वरचा दर्जा दिला. त्यामुळे आपल्याकडे पण मारामारी सुरू झाली की ते आतापर्यंत वकील होते ना, आणि ह्याच्या आधीपासूनच होते. आणि अंताजी पण उत्तर भारतामध्ये महत्वाचे सरदार होतेच, पण ह्यांना त्यांच्या वरचा दरबारात मिळाल्यामुळे आणि 5,07,792 रुपयाचे वरात म्हणजे लाईक क्रेडिट लाईन त्यांना मिळाली. 1755 साली जलाली आणि बिलग्राम हे 2 परगणे हिंगण्यांकडून अंताजींना हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे अजून आता हे सगळं झालं. बेसिकली मला काय दिसतं की अंताजींना व्यवस्थित तिथे एस्टॅब्लिश करणं हे जरुरी होते. म्हणजे ठीक आहे, मराठ्यांकडे पैसे नव्हते किंवा ते मुघलांकडनं येणं नव्हतं, पण ऍटलिस्ट अंताजी शुड नॉट बी हँड टू माउथ ज्याला म्हणतात, असा बहुतेक नानासाहेबांचा उद्देश मला दिसतोय. आणि त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती. अख्ख्या मराठा साम्राज्याचं नेतृत्व आणि हे ते तिथे करत होते. त्याच्यानंतर 55च्या शेवटी नागोर येथे जयाप्पा शिंदेचा खून झाला. जयाप्पा शिंदे हे शिंदे घराण्यापैकी सगळ्यात महत्वाचे त्यावेळेसचे सिनियर होते. त्यामुळे दत्ताजींनी मदतीसाठी, आणि ते नागोर येथे होते म्हणजे राजस्थानात, आणि तिथे आणि दत्ताजी आणि होळकर तेव्हा एकमेकांना कन्सल्ट करून काही करायचे नाही. दत्ताजी त्यांच्या ह्याच्याने गेले, मल्हारराव दुसरीकडे चालले होते. त्यामुळे दत्ताजींना कळलं की आपल्याला मदतीची गरज आहे. मग त्यांनी काय केलं, अंताजींना पत्र लिहिलं. त्यांना मग सांगितलं 10,000ची फौज घेऊन या. त्यावेळेस हे सगळं पैशाचं सेटल व्हायचं चाललं होतं. त्यावेळेस अंताजींकडे फक्त 4,000ची फौज होती. आता ह्यांनी तर सांगितलं 10,000ची फौज घ्या. त्याच्यात रघुनाथराव आधी येऊन गेले होते. त्यांनी बर्वेंना कुठला तरी एक प्रदेश दिला होता आणि अंताजींना तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही यांची व्यवस्था लावून द्या, म्हणून अंताजी तिकडे बर्व्यांच्या मदतीला होते. आता दत्ताजी शिंदेचा मेसेज आल्यानंतर पहिला मेसेज आला, त्यांनी बर्व्यांना विचारलं, ते काय बोलले नाहीत. दुसरा आला, परत काय बोलले नाहीत. तिसरा आला, परत काय बोलले. चौथा दत्ताजींनी पाठवला, म्हणे पत्र नंतर वाचा, आधी घोड्यावर बसा. म्हणजे इतकी डेस्परेट झालीत, कारण ते फार अडचणीत अडकले होते. त्याप्रमाणे अंताजी शेवटी म्हटले मी जातो. त्यांनी चिठ्ठी लिहिली मी जातोय म्हणून. आणि मग त्यांनी इकडून तिकडून त्यांचे जे सगळे कनेक्ट होते त्यांच्याकडनं एक सैन्य गोळा केलं आणि 10,000ची फौज घेऊन नागोरला गेली. दत्ताजी म्हटले नागोरला तुम्ही थांबू नका, तुम्ही पुढे जा. आणि तर त्याच्यामध्ये दत्ताजी कुशात अडकले होते, तर दत्ताजी अडकले होते हे माधोसिंग जयपूर, हे जयपूर आणि हे जोधपूर, ह्याच्यामध्ये ते कचाकच अडकले होते. आणि माधोसिंग आणि विजयसिंगाचा पराभव अंताजी माणकेश्वरांनी सपशेल पराभव केला. आणि ते किती आत्मविश्वासाने केला त्याचं उत्तर मी हे देतो, उदाहरण देतो जे रेकॉर्डवर आहे.
की दोन्ही राजांचा पराभव केला आणि वर मेसेज पाठवला त्यांना, म्हणजे योगेश्वर गंगेंकडे अंताजींचे कसे गुण आहेत आणि तुमच्याकडे असतील तर आम्ही अनुभवतोय, जमा करून मैदानात आलात तरी आता चिंता नाही, सारे एक जागा करून सडकून मारू. म्हणजे हे अंताजींचं पत्र आहे ह्या माधव सिंग आणि विजय सिंगला की या तुम्ही आओ मैदान में. एवढं करून थांबले नाही तर ते आलेच नाहीत, विजय सिंगला पळून माधव सिंगला सोडून. आणि अंताजी मग म्हटले तिकडे जातो काय, ठीक आहे मी जयपूरकडे जातो. म्हणून जयपूरच्या बाहेर फागी म्हणून एक ठिकाण आहे, तिथं त्यांनी मुक्काम केला आणि तिथं जाऊन माधव सिंगला सांगितलं की युद्धास येणे. माधव सिंग म्हटलं नको नको, सलूक करणे आणि एक हत्ती आणि शिरपेच किंवा काय ते पाठवून दिलं. अंताजी म्हटले आपला तह झालेला नाहीये, परत घेऊन जा. त्यामुळे तसे मानी पण होते ते की नाही तर मिळते तर काय सोडा, पण तसं नाही केलं. ते म्हटले आपलं हे झालेलं नाहीये, अग्रीमेंट झालेलं नाहीये, करार झालेला नाहीये, तह झालेलं नाहीये. आणि ते दत्ताजी शिंदेसाठी तेव्हा आले होते, त्यामुळे दत्ताजी शिंदेला न कन्सल्ट करता काही करणं हे उचित नव्हतं, हे म्हणजे आपण समजू शकतो. पण त्यांनी ती जाणीव ठेवली. त्याच्यानंतर अंताजींनी 21 जानेवारी 1756 रोजी जयपूरचा सेनापती अनिरुद्ध सिंग याचा पराभव केला आणि परत ते म्हणजे काय ते हल्ले करतात, कधी तहला बोलतात पण मागणं हे करतात, ते झालं. आणि मग नागौरला जाऊन अंताजी, दत्ताजी, जनकोजी यांची भेट घेतली, विजय सिंगाबरोबर तह केला आणि मग जालोर, अजमेरचे किल्ले आणि 50 लाख रुपये घेतले आणि निम्मा मुलूक या दोघांचा मराठ्यांकडे आला. आणि तसं ते राजस्थानमध्ये आपल्याला, आणि त्याला अंताजीचं फार फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर असे हे सगळे त्यांचं हे झालं. आता तुम्ही बघा, मराठ्यांचं वर्चस्व परत वाढायला लागलं दिसतंय. फिजिकल टेरिटरी घेतली आणि जे मराठ्यांबद्दल जे जनरली कंप्लेन केली जाते किंवा तक्रार केली जाते की मराठी येऊन लुटून जायचे, ते लूट नव्हती, आपली हक्काची चौथाई होती, कारण आपण ते बादशाचं संरक्षण करत होतो. पण हे बाकीच्यांना समजण्याच्या पलीकडचं होतं. आणि ऑब्व्हियसली माझ्याकडनं चौथाई घेणार असाल तर मी नाराज होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे असं तो सगळा हे होता. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितले, आता म्हणून मी ती नावं दिली होती की मुगलानी मॅडम, त्याच्यानंतर जयपूर आपलं जोधपूरचा तो जाट सूरजमल जाट, माधव सिंग. आता माधव सिंगांनी हे करार केला मराठ्यांबरोबर, तरी मनातनं ऑब्व्हियसली ना तो घाबरलाच होता. आणि एक डेंजर होतच की हे मराठी येऊन आता तह केलाय, उद्या येऊन माझं सगळंच घेऊन जातील. त्यामुळे आणि गंमत म्हणजे मग तो धर्मगुरूपासनं ते सगळेजण इंडिपेंडंटली एकमेकांशी जास्ती फार कन्सल्ट न करता किंवा नाहीच कन्सल्ट करता सगळेजण अब्दालीला पत्र लिहित होते की तू ये. आणि मुघलांनी ती बेगम होती, तिने तर काय लिहावं, ती म्हटली अरे तुला माहिती नाही, मी जिथे राजवाड्यात राहते, आमच्या पूर्वजांनी इथे सोन्याचे हांडे भरून ठेवले. त्यामुळे आणि तिला माहिती होतं ना ह्याला पैसा पाहिजे, तर पैसा देते प्लस राज्य देते, पण राज्य देते म्हणजे काय मीच सुभेदारी ना, त्यामुळे तिचं तो स्वार्थ होता. ती म्हणत होती परत आपण गोळा करू. तर असं करत करत त्यांनी मुघलानी बेगम देते, तर धर्मगुरू पण ह्याला लिहितोय की इस्लाम खतरे में है, हे मराठ्यांचं काही खरं नाही आणि ते आपली सत्ता बुडवतील, त्यामुळे तुम्ही या इकडे. तो नवाब नजीब खान तो लिहित होता. हाईट सगळ्यात म्हणजे इव्हन बादशाह लिहित होता. बादशाह ज्याच्या प्रोटेक्शनसाठी मराठ्यांना बोलवलं होतं तो सुद्धा लिहित होता. आणि तो इतका घाबरला होता आणि तो किती इनसिक्युअर असेल की तो अंताजीने सांगायचा, अंताजी तुम्ही ह्या सूरजमल जाटला हे करा, हल्ला करा किंवा त्याच्यावर हे करा. मी एक उदाहरण सांगतो हायपोथेटिकल. त्याला द्यायचं आणि त्याच वेळेस अब्दालीला लिहायचं की हे बघा हे
सूरजमल हल्ला करताय ते उद्या आपल्यावर पण करतील आणि तुम्हीच हे आहात म्हणून, आणि त्याला अक्षरशः बादशाह म्हणायचे. अहमद शाह अब्दालीला आपली लोक बादशाह म्हणायचे ऑफिशियली सुद्धा. तर असे एक एक जण बोलवत होते. त्यामुळे अब्दालीने तुम्ही विचार करायचा, तुम्ही अब्दाली असता तर तुम्ही काय विचार केला असता की अरे, आणि त्याला काही कमी प्रॉब्लेम नव्हते बरं का. त्याला इराणचा राजा आणि अंतर्गत प्रॉब्लेम भरपूर होते त्याला. त्यामुळे तो तिथंच थोडं सेटल करायचा, इकडे यायचा, लुटायचा, परत जायचा, की त्या पैशाच्या जोरावर अजून सैन्य करायचं आणि अजून आपली सत्ता एस्टॅब्लिश करायची. तो त्याचा कार्यक्रम होता. तो काय भारतासाठी, या बादशाहसाठी किंवा मुघलानी बेगमसाठी अजिबात येत नव्हता. पण ह्या लोकांना वाटत होतं की तुम्ही बादशाह, तुम्ही ग्रेट, तुम्ही या. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी ते बोलवलं आणि मग काय, आणि हे सगळ्यांनी सांगितलं हे धर्मयुद्धासाठी या. त्याचं डायलॉग आहे जे रेकॉर्डेड आहे, मला पैसे पाहिजे आणि मला पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे, असं त्याचं रेकॉर्डेड डायलॉग आहे. म्हणजे त्याचा उद्देश बघा काय. आणि आपले लोक समजत होते की ते धर्मयुद्धासाठी येतं, इस्लामला प्रोटेक्शन करण्यासाठी येतं. तर त्याप्रमाणे आता काय केलं त्यांनी बघा. आता हे 56, आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे टायमिंग. अब्दाली जेव्हा भारतात यायचा तेव्हा तो ऑक्टोबर नंतर यायचा, म्हणजे उन्हाळ्यानंतर यायचा, आणि एप्रिल पर्यंत किंवा मार्च पर्यंत थांबायचा आणि परत जायचा. मराठे जेव्हा यायचे तेव्हा ते पावसाळ्यानंतर यायचे, आणि ते पावसाळ्यानंतर विजयादशमी नंतर. आपल्याकडे ती प्रथा आहे ना की बाबा पराक्रम गाजवायला जायचं. त्यामुळे थोडस ओव्हरलॅप व्हायचं, पण मराठे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत अब्दाली कार्यक्रम संपून निघायच्या वाटेवर असायचा आणि तो ऑलरेडी पंजाबच्या पुढे गेलेला असायचा, तोपर्यंत मराठे तिथं पोहोचायचे. असे अनेक वर्ष हे लपंड चाललं. आणि त्याचप्रमाणे जेव्हा ही मी तारीख लिहितो तेव्हा ऑक्टोबर धरायचं. ओके, तर त्याप्रमाणे आला. आता त्यावेळेस वजीर इमाद उल मुल्क जो मराठ्यांच्या बाजूने होता आणि अंताजी यांच्याकडे फार कमी सैन्य होतं, कारण काय ह्यांना सारखे मागायचे लोक, या सैन्य पाठव, हे पाठव, ते पाठव. अब्दालीची बादशाहकडे 2 कोटीची मागणी केली, प्लस बादशाहला सांगितलं तुझी मुलगी दे मला, आणि पंजाब, काश्मीर आणि मुलतान प्रांत यांची मागणी केली. आता ती बादशाहला शक्य नव्हतं, जास्तीत जास्त मुलगी देऊ शकला असतं, पण बाकीचे तर मराठे बसले होते, त्यामुळे कसं देणार. त्यामुळे बादशाहची पण काहीच चालेना. मग अंताजींनी सरवर खान अफगाण सरदार याच्यावर लढाई केली आणि दुआबामध्ये त्याच्यावर विजय मिळवला. आणि अंताजी एकटे लढत होते बिचारे, एकटे म्हणजे त्यांचे जे सगळे होते ते, बाकीचे सगळ्यांनी नांगे टाकून पळाले होते. इमाद उल मुल्क वजीर आणि मोगलांनी शेवटी शरणागती पत्करली, कारण 4-5 हजार सैन्य आणि हा एवढं मोठं आणि अतिशय क्रूर. आणि एक मात्र आहे की अब्दाली हा चांगला सेनापती होता, म्हणजे असं नाही की कोणी आरेगेरे होता जस्ट किंवा त्याच्याकडे हत्यारं होती किंवा तोफखाना होता किंवा सैन्य होतं म्हणून तो जिंकायचा असं नव्हतं. तो चांगला, त्याची स्ट्रॅटेजी चांगल्या होत्या, तो विचार करायचा, तो सगळं प्लॅन करून यायचा वगैरे वगैरे. अब्दालीचा दिल्लीत प्रवेश आणि मुघलानी बेगमनी ती जी हे तो होती काय त्याला म्हणतात, लाहोरची जी सुभेदारी होती तिला पण घेऊन आला हा दिल्लीला, आणि तिला सांगितलं सांग कोण कोण सरदार आहेत, कोणाकडे काय काय पॅलेस आहेत. त्यामुळे तिने यादीच दिली की ह्यांच्याकडे इतके पैसे आहेत, त्यांच्याकडे तितके पैसे आहेत, ह्यांच्या तळघरात इतके पैसे आहेत. त्यांनी 2 कोटी मागितले होते, 12 कोटी घेऊन गेला आणि अनेक लोकांना कत्तल केली. राजवाड्यामध्ये बादशाहच्या मुलीशी लग्न केलं, तिला घेऊन गेला. आणि ह्या मुघलानी बेगमला तिने अच्छा आधी मुघलानी बेगमने अब्दालीच्या बरोबर स्वतःच्या मुलीचं लग्न ठरवलं होतं, मग तिने ते मोडलं आणि ह्या मुघलांच्या वजीराशी ठरवलं. त्यामुळे अब्दाली नाराज झाला होता. इमादनी लग्न ठरवलं आणि तिथं आल्यानंतर नकार दिला लग्न करायला, त्यामुळे ती परत अब्दालीकडे गेली. म्हणजे विचार करा काय अल्टिमेट गोंधळ आहे. म्हणजे हिंदी सिनेमे काहीच नाहीत आपले, इतकी ती कॉम्प्लिकेटेड. तर झालं ते 11 कोटी 12 कोटी घेऊन गेला. अंताजी तरी ते फाईट करत होते. आणि अफगाणी सेनेचा 21 जानेवारीला, हे ऑक्टोबरला आले होते, 21 जानेवारी 57ला फरीदाबाद जवळ पराभव केला. पण त्या कशा तुकड्या होत्या,
म्हणजे पूर्ण पराभव नाही. एखादी तुकडी ज्याला म्हणतो ना की एखादं लढाई वर्सेस युद्ध, हे लढाया जिंकत होते पण ते एकटेच होते ना, आणि त्यांच्याकडे फार लिमिटेड हे होते. पण काय जिगर असेल विचार करा की कसे लढले असतील. म्हणजे एक तर भीती वाटली पाहिजे की हा माणूस आपल्याला खाऊन टाकेल, अब्दाली पकडलं गेलं होतं. आणि अंदाजींनी हे त्यांच्या फौजेला फरीदाबाद म्हणजे आज दिल्लीच आहे. तुम्ही बघितलं तर जे दिल्लीला राहतात किंवा दिल्लीला गेले ते फरीदाबाद म्हणजे दिल्लीचाच भाग आहे. म्हणजे आपलं चिंचवड कसं आहे तसं फरीदाबाद इज फॉर दिल्ली. तर अब्दाली भयंकर भडकला आणि त्यांनी 1000 मराठ्यांची दुसरीकडे तुकडी होती त्याची कत्तल करायचे आदेश दिला. आणि एवढंच नाही तर त्यांची मुंडकी आणून द्यायला सांगितली आणि त्या प्रत्येक मुंडक्या पाठीमागे 8 रुपये असे तो पैसे द्यायचे बक्षीस. आणि त्यामुळे लोकांनी धनाधन कत्तल केली, मुंडकी कापली आणि सगळे धड इकडं तिकडं पडली होती. सगळा चिखल, त्याचा वास आणि घाण. आणि शेवटी 1757 होळीचा सण हिंदूंच्या रक्ताचे सडे शिंपून साजरा केला गेला यमुनेच्या तिथे फेब्रुवारीमध्ये. आणि अनेक स्त्रिया यांनी यमुनेमध्ये जाऊन जीव दिला आणि त्यांची मुलं जी होती त्यांची सगळ्यांची कत्तल केली गेली. आणि मुलांचे धड पण आपलं मुंडकी आणली, त्याला 5 रुपये पर मुंडकी. म्हणजे काय परिस्थिती असेल. हजारो म्हणजे हजारोत आहेत. इतका तो भयानक होता. आणि ती टेरर निर्माण करणं हेच त्यांचा उद्देश होता. म्हणजे बाकीचे लोक त्याच्या आधी जेव्हा आला तो दिल्लीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी जास्ती काय केलं नाही, बादशाला काय हात लावला नाही. त्याने काय केलं, 4 लोकांना पकडून आणलं आणि त्यांची नाकं कापली आणि नाकामध्ये बाण खुपसले आणि त्यांना सगळी शहरभर फिरवलं. ही सगळी लोक एवढी घाबरली की कोणी त्याची फाईट करायला आलेच नाही. म्हणजे तुम्ही विचार करा काय परिस्थिती असेल. आणि आमताजी एकटे फाईट करत होते त्याच्या सैन्याबरोबर. फार वेळ होतोय का? आय कॅन गो फास्ट. आणि हे सगळं करून कार्यक्रम उरकून अब्दाली परत गेला. मग रघुनाथराव राजस्थानला पोहोचले. त्यांचा मुख्य उद्देश होता वसुली करणे, चौथाई वसूल करणे. हे सगळं उरकून विल जम्प की ते दिल्लीला पोहोचले. आणि त्याप्रमाणे जुलै 1757 मध्ये रघुनाथराव, शमशेर बहादर आणि मल्हारराव दिल्लीत पोहोचले. 1757 सेनापती अंताजी माणकेश्वर यांनी अनूप शहरवर कब्जा केला. म्हणजे दिस इज इंडिपेंडेंटली, म्हणजे ह्यांच्याबरोबर नाही. आणि दुआब येथे इतर ठाणी जिंकली. म्हणजे त्यांचा तो कार्यक्रम चाललाच होता. नजीब खान शेवटी शरण आला. नजीब खान जो त्याला बोलवत होता सारखा, तो शरण आला. त्यांनी मल्हारराव होळकरांना पकडलं. त्यांना सांगितलं तुम्ही मला मुलासारखं समजा, मी तुम्हाला कधी अंतर देणार नाही वगैरे वगैरे. त्यांची मिन्नतवारी केली. आणि तरी सुद्धा रघुनाथरावांनी आणि मल्हाररावांनी त्याला मीरबक्षी पदावरनं हटवलं. मीरबक्षी म्हणजे बादशहाचा मुख्य प्रतिनिधी म्हणजे मीरबक्षी. आणि कोण बादशाह तर अब्दाली, त्याचा मीरबक्षी त्यांनी अपॉइंट केलेला मीरबक्षी होता दिल्लीमध्ये. तर त्याला त्याच्यावरनं हटवलं. आणि मल्हाररावाच्या मध्यस्थीमुळे नजीब खानाची सुटका झाली. दिल्लीचा बंदोबस्त करून सहारणपूर ताब्यात घेऊन तिथून हिमालयापर्यंतचा प्रदेश मराठ्यांनी परत जिंकला. आणि तो नजीब खानाकडे होता, तो त्या आपल्याकडे आला. आणि एवढं करून सरहिंद पण जिंकलं. 1758 अब्दालीचा मुलगा तैमूरशाह 11 वर्षाचा होता. अच्छा, आता अब्दालीने गंमत काय केली, ते मुघलानी बेगमवर पार काश्मीरपासनं पंजाबपासनं सगळं तिला दिलं बरं का. दिल्लीत होतं तो. जाताना सगळं काढून घेतलं आणि आपल्या मुलाला तिथं सुभेदार म्हणून नेमलं. आणि शेवटी ती आणि तिला काहीतरी पेन्शन दिली. आणि पेन्शन दिली आणि तिला म्हटलं आता तू गप्प बस. ती मानी होती, ती म्हटली मी नाही पेन्शन घेणार. आणि ती शेवटी एकदम तिचं म्हणजे संपलंच, ते करिअर संपलं आणि ती कफलक झाली आणि तशीच ती मेली असेल. तर 19 एप्रिल 1758 लाहोर काबीज केलं. मानाजी पायगुडे त्यांचे वंशज आपल्या इथं आहेत आता. मुघल, शीख आणि अदिना बेग यांची संयुक्त मोहीम होती आणि लाहोर काबीज केलं. आणि अदिना बेगनी पण आपल्याला आमंत्रण दिलं होतं. तो जालंधरचा सुभेदार होता. तर म्हणजे
इंटरनल किती होतं बघा. ते आदिनाबेगनी बोलवलं, जालंधरचा सुभेदार होता, त्याला लाहोरची अपॉइंटमेंट दिली आणि पेशावरची अपॉइंटमेंट अब्दालीच्या पुतण्याला दिली, कारण त्या दोघांचं भांडण होतं. त्यामुळे आपण पण पॉलिटिक्स खेळलो तिथं, नाही असं नाही. आणि पंजाब जिंकल्यामुळे पुन्हा अब्दालीच्या मुळावर परत घाव घातला, कारण त्यांनी सगळे जिंकलं होतं येता येता. आता आपण परत जिंकून घेतलं रघुनाथरावांनी आणि मल्हारराव होळकर आणि शमशेर बहादरांनी. त्यामुळे पुन्हा अब्दाली भडकला. त्यामुळे पुढचं पानिपतचं आमंत्रण इथंच मिळालं त्यांना. आणि 15 सप्टेंबरला 1758 रघुनाथराव परत पुण्यात आले. पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला, आणि हे फार फार महत्वाचं आहे, की मराठ्यांवर जबरदस्त कर्ज झालं. कारण आपण मोहिमा करत होतो आणि ह्यांनी दिलेले नुसते प्रॉमिसेस होते, त्या मानाने उत्पन्न काही मिळत नव्हतं. आणि उत्पन्न न मिळाल्यामुळे हे सगळं कर्ज झालं. कारण तिथं गेल्यानंतर तुम्ही परत अर्धवट नाही येऊ शकत. बरं आत्ता मिळेल, मग मिळेल, मग मिळेल म्हणूनसाठी त्या आशेवर हे मोहिमा करत होते. आणि त्यामुळे आपण कर्जबाजारी झालो. आणि त्यामुळे रघुनाथरावांवर थोडं नामुष्कीचं हे आलं, की त्यांनी ऑलरेडी कर्ज होतं आधीच्या मोहिमांचं, त्याच्यावर 80 लाख रुपये अजून कर्ज गेलं. आणि त्यावेळेसचे 80 लाख म्हणजे तुम्ही विचार करू शकता. आणि आता हे बघितलं की आता परत प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे अब्दाली परत तो भडकला आणि त्याचं उत्पन्न गेलं पंजाबचं. त्यामुळे त्यांनी परत प्लॅन केलं. आणि त्यावेळेस अब्दाली लवकर आला, आधी आला तो एप्रिलमध्येच. तो जनरली उन्हाळ्यानंतर यायचा. आणि तो 1759 नंतर त्यांनी लाहोर, पेशावर, अटक, मुलतान जे जे मराठ्यांचा ताबा होता ते जिंकायला सुरुवात केली. मुघलानी बेगमचा आपण स्टोरी बघितली. अब्दालीचा पुतण्या अब्दुल रहमान पेशावरचा सुभेदार होता, त्याला हरवलं, त्याला घेतलं. शिखांचा अफगाणांना कडवा विरोध होता, तर त्यामुळे त्याला शेवटी वाटलं की नुसतं सरदार पाठवून होणार नाहीये, आता मलाच गेलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस तो सुद्धा 6 महिने, 5 महिने, 4 महिन्यासाठी यायचा. त्यांनी ह्यावेळेस ठरवलं की नाही, आता मोठी हे करायची. आणि पुन्हा हे आपले सगळे मित्र बोलवतच होते त्याला, तू ये, मी आहे याच्यामध्ये. आणि त्यामुळे त्याचा अफगाणिस्तानचं बस्तान बसवण्याकरता पंजाबचा पैसा आणि धान्य दोन्ही जरुरी होतं त्याला. त्यामुळे इट वॉज हिज सर्व्हायवल. त्याप्रमाणे तो निघाला तिथून. जहान खान त्याचा सेनापती होता, त्याला पेशावर आणि अटक हे जिंकून घेतलं त्यांनी. 1759 मध्ये जहान खान 20,000 फौज घेऊन खैबर खिंडीतनं आला. म्हणजे बघा त्याचं प्लॅनिंग. पानिपत म्हणजे पानिपत हे आता म्हणतो आपण, पण ते त्यावेळेसचे लढाईचं त्याचं प्लॅनिंग, युद्धाचं प्लॅनिंग 1759 मध्येच ठरलं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली होती. त्यांनी जहान खान बरोबर खैबर खिंडीतनं 20,000 फौज पाठवली आणि स्वतः 40,000 फौज घेऊन बोलन खिंडीतनं आपल्या हिंदुस्थानावर आला. अब्दालीचा ऑब्विसली मुलतानवर कब्जा केला. त्यांनी पेशावर अटक ऑलरेडी घेतलं होतं. बापूजी त्रिंबक, साबाजी शिंदे, दत्ताजी शिंदे, शिवाजी भोईटे यांनी जबरदस्त कडवा प्रतिसाद दिला, पण काही उपयोग झाला नाही. माधोसिंग, अब्दाली आणि नजीब खान यांचे पत्रव्यवहार, संगनमत चालू होते. हे सगळे दे वे प्लेइंग अगेन्स्ट ईच अदर. आणि माधोसिंग इकडे पण सांगत होता मी आहे तुमच्याबरोबर, आणि मराठ्यांना पण सांगत होता आणि अब्दालीला पण सांगत होता. पण त्याचं ऑलरेडी 57 पासून चाललं होतं की तू परत ये. वजीर इमाद उल मुल्क आणि बादशाह यांचे वितुष्ट आले, कारण इमाद उल मुल्कनी बादशाहचं पत्र मराठ्यांना लिहिलेलं आणि अब्दालीला लिहिलेलं, दोन्ही पत्र त्याच्या हातात पडली, इमाद उल मुल्क. त्यामुळे तो बादशाह आलिमगीर जो होता दुसरा, हा इतका भडकला की त्यांनी त्याला बोलवलं बाहेर, कुठले तरी सुफी संत आलेत म्हणून, आणि त्यांना ठार केलं. आणि दुसरा एक कोणतरी बादशाह होता, ते असे जायचे, अनेक शहाजादे असायचे, कारण एवढे राजे, एवढे बायका, एवढं सगळे पोरावडा, त्याच्यातनं एकाला उचलला आणि शहाजहान 3 म्हणून त्याला अपॉइंट केलं. आणि ते नामधारीच होते सगळे. पण फक्त काय एवढं होतं की ते त्या बादशाहच्या म्हणजे जिनिओलॉजीमध्ये ते बसत होते. त्यामुळे लोक मानायचे की हा बादशाह बाबा, हा आहे मोहम्मदशाहचा नातू, हा मोहम्मदशाहचा मुलगा, हा मोहम्मदशाहचा पणतू, हा औरंगजेबाचा XYZ. त्यामुळे ते त्यांना ती मान्यता मिळायची.
मल्हारराव होळकर वसुलीसाठी राजस्थानात होते. दत्ताजी शिंदे 10 जानेवारीला मरण पावले लढाई करतात. ती स्टोरी माहितीच आहे, बचेंगे तो और लढेंगे वगैरे वगैरे. ते 10 जानेवारी 1760 साली झालं. आणि तेव्हा एक प्रॉब्लेम झाला की नानासाहेब पेशवे, रघुनाथराव आणि सदाशिवराव विश्वासराव सुद्धा निजामाच्या विरुद्ध लागले होते. निजामाने उठाव केला होता, त्यामुळे ते तिथं होते. त्यामुळे नानासाहेबांना दत्ताजी शिंदे मरण पावले ही बातमी 33 दिवसांनी मिळाली. आणि ती 13 फेब्रुवारीला मिळाली. 3 फेब्रुवारीला निजाम शरण आला आणि आपली मंडळी सगळी जल्लोषात होती, म्हणजे निजामावर विजय मिळवला ह्याच्यामध्ये होते. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इकडे हे सगळे चालले होते भांडण. आणि सगळ्यात वर्स्ट काय झालं की अंताजी माणकेश्वरांवर आपल्याच लोकांनी एवढे आरोप केले, ते आरोप प्रत्यारोप जे काय झाले त्याचं थोडक्यात सांगतो की तुम्ही आता विचार करा काय सिच्युएशन होती. अंताजींना बादशाह बोलवायचा, वजीर बोलवायचा, सूरजमल जाट बोलवायचा, नानासाहेबांकडनं हे यायचे बोलवण्याचं, दत्ताजींनी पण बोलवणं पाठवलं होतं. आणि त्यांच्या त्या स्पर्धा होत्या. आणि त्यामुळे आता अंताजी कोणाला काय काय सांगत बसणार, त्यामुळे त्यांच्याबद्दल गैरसमज खूप व्हायचे. ते मेन कारण आहे त्यांच्याबद्दल गैरसमज व्हायला. आणि त्यामुळे काय झालं की त्यांच्यावर मग काय हे पैसे कुठं खर्च केले, आता मोहिमा केल्या, लढाया जिंकल्यावर खर्च होणार, मग ते त्यांच्यावर प्रश्न उभे केले. म्हणूनसाठी मग त्यांना नेमकी बरोबर त्याच वेळेस पुण्याला बोलवलं होतं. आणि सदाशिवराव भाऊ जे एकदम चोख हिशोब ठेवण्यामध्ये होते आणि ॲडमिनिस्ट्रेशन होते, त्यांनी स्वतःनी तो हिशोब तपासला आणि त्याच्यामध्ये त्यांनी अंताजी माणकेश्वरांना क्लीन चिट दिली, काही प्रॉब्लेम सापडला नाही आणि त्यांना मानाने ते पानिपतवर घेऊन गेले. असा तो सगळा तो भाग आहे. आणि हे तुम्ही बघा ना किती लोक त्यांना सांगत होते इकडे या म्हणून. एका ठिकाणी ते एवढं झालं की वजीर म्हटलं माझा ऐका, अंताजींना माझा ऐका, मी 10 लाख रुपये देतो तुम्हाला. वजीर म्हटलं 10 लाख काय, मी 1 कोटी देतो. आता अंताजींनी काय करायचं, अंताजींनी प्रामाणिकपणे हिंगण्यांना सांगितलं की असं असं चाललंय. त्यामुळे आता त्यांनी काय करून सांगितलं इकडं माहिती नाही, पण ते असे गैरसमज होणे म्हणजे आणि त्यांना सैन्य ठेवायचं होतं. वकील काय एकटे असतात, सॉरी पलांडे सर, पण ते जो सैनिकी अधिकारी असतो त्याला 10,000चं सैन्य, त्याला खायला काय, त्यामुळे पैसे पाहिजे होते. त्यामुळे कधी कधी ते घ्यायचे पैसे पण हिशोब लिहून ठेवायचे की ह्याच्याकडनं इतके आले, ह्याच्याकडनं इतके आले, कारण नाही तर सैन्य प्रोटेक्शन कसं देणार वगैरे वगैरे. हे सगळं करून आपल्याला बातमी कळली. मग हा नजीब खान, हा इमाद उल मुल्क आणि त्यांनी अपॉइंट केलेला शहाजहान तिसरा हा बादशाह. तर आता शेवटचे 2 स्लाइड्स आहेत. बयाजी शिंदे ठार झाले, जनकोजी शिंदे गोळी लागून जखमी झाले, होळकरकडचे आनंदराम जाधव आणि शेट्याजी खराडे ठार झाले, गंगाधर तात्या आणि त्यांचे सैन्य निष्ठून जाऊ शकले. आणि मग राजा केशवराव म्हणजे हे झाशीच्या राणीचे पूर्वज, त्यांनी 5 मार्च 1760ला नानासाहेबांना लिहिलं, मोठा दीर्घ रोग अब्दाली आहे महाराज, हिंदुस्तान व दक्षिण या रोगांपासून सोडवलेसे होईल. माझे मते जरी हा रोग महाराजाचे हाती दूर झाला तरी शतमार्ग गुणधर्म याजमध्ये आहे. तुम्ही त्याचं नायनाट करा, हे भारतासाठी आणि आपल्यासाठी पण चांगलं आहे. इब्राहिम खान गादी, सदाशिवराव भाऊ हे सगळे निघाले. मग किती 14 मार्च 1760ला उदगीरवरनं निघाले. सदाशिवराव भाऊ आता इथं बघा 30 वर्षाचे होते. विश्वासराव पेशवे 18 वर्षाचा, पण ते पेशव्यांचे डायरेक्ट हेअर होते, म्हणजे पुढचे पेशवे होते, त्यामुळे ते सेनापती होते. बळवंतराव मेंदळे, यशवंतराव पवार हे सगळी मंडळी त्यांच्याबरोबर गेली. आणि इब्राहिम खान गारदी. बरं, सदाशिवराव भाऊ आणि इब्राहिम गारदी यांचं अतिशय सख्य होतं. बरं, तो इतिहास नंतर सांगेल.
अहमदिया कराराचे फायदे तोटे हे माझ्या मते आपण स्किप करू, कारण आलेलं आहे जवळजवळ. फक्त त्याच्यामध्ये एकच मुद्दा सांगतो की हा अतिशय घाईने विचार न करता केलेला करार होता, त्यामुळे थोडे प्रॉब्लेम झाले. पण त्यामुळे मराठ्यांना दिल्लीच्या दरबारामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान कायमचंच मिळालं. म्हणजे लोकांची पण सवय झाली, किती मराठ्यांना ते वाईट बोलले तरी त्यांना ते झालं की मराठे आता आर हिअर टू स्टे. मराठ्यांची उत्तर भारतामध्ये खास करून पंजाब, सिंध, दुआब, राजस्थान आणि दिल्ली या भागाचे संरक्षण करण्याची तेव्हा तयारी नव्हती, कारण सैन्य मग असे बोललं त्याप्रमाणे. आणि मान्य झालेले उत्पन्न कधीच आपल्याला मिळालं नाही. म्हणजे मिळालं 30 लाख मिळाले, कुठे 20 लाख मिळाले, कधी 5 लाख मिळाले. पण टोटल जर का केली की या प्रमाणे आता अब्दाल येऊन गेला तर मग 30 लाख रुपये मिळायला पाहिजे होते, नाही मिळाले. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राजकारण आणि अब्दालीला प्रत्येक जण आमंत्रण देत होता, त्यामुळे गुंतागुंतीची परिस्थिती जबरदस्त होते. आणि या सर्वाचा शेवट पानिपतच्या युद्धामध्ये झाला. आता कन्क्लुजन, सेनापती अंताजी माणकेश्वर यांची कामगिरी. उत्तर भारतातील ते आधीचे पासूनच महत्वाचे सरदार होतेच आणि ते फार महत्वाचा काम आणि कार्यभाग करतच होते. पण त्याच्यामध्ये ही अपॉइंटमेंट झाल्यामुळे त्यांनी ठणकावून आपल्या मराठ्यांचं बस्तान दिल्लीमध्ये बसवलं. अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीत व वातावरणामध्ये त्यांना सेनापतीपद मिळालं, तरी सुद्धा ते खचले अजिबात. कुठे मी वाचलं जे काय केलं, कुठेही त्यांना एका शब्दाने असं वाटलं नाही की हे आता मी जाऊ का निघून, इथून पळून जाऊ का वगैरे वगैरे. अंतर्गत हेवे दावे होते आणि इतर पण हे होते प्रॉब्लेम्स एक्सटर्नल, तरी सुद्धा त्यांनी ते निभावलं. तलवारबाजी, पत्रव्यवहार आणि हिशोब जे आता आपण बोललोच, त्यामध्ये ते अतिशय, आणि राजकारण, त्यांचे काही काही अंदाज आणि सूचना नानासाहेबांना किंवा मल्हाररावांना किंवा शिंदेंना होत्या, त्या इतक्या अचूक होत्या की त्या वेळेत जर का पाळल्या गेल्या असत्या तर इतिहास काही वेगळाच झाला. त्यामुळे त्यांना तो एक अंदाज फार चांगला होता. अंतर्गत हेवे दावे मी बोललो. महत्वाच्या लढाया आणि मोहिमांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता आणि एवढंच नाही तर जबरदस्त विजय नोंदवले होते, ज्याच्यामुळे आपलं बस्तान बसायला तिथे अजून उपयोग झाला. सदाशिवराव भाऊंनी मानाने पानिपतच्या लढाईवर स्वतःला बरोबर ते घेतले होते, कारण त्यांना पेशव्यांना पण गिल्टी वाटलं असेल ना की आपण त्यांच्यावर आरोप केले आणि त्यांचं ते पदच काढून घेण्याच्या भाषेपर्यंत ते सगळं गेलं होतं प्रकरण. पण ते अगदी व्यवस्थित निस्तरलं. आणि पानिपतच्या लढाईवर सर्वोच्च बलिदान या सेनापतींनी मराठ्यांच्या दिलं. तर अशा सेनापती अंताजी माणकेश्वर गंदे यांना मानाचा मुजरा. आणि अशा मोठ्या मनाच्या महत्त्वाच्या कामगिरी केलेल्या गंद्यांमुळे आपलं मराठा साम्राज्याचा चांगला विस्तार झाला, नाव झालं. त्यामुळे ही अतिशय कौतुकाची आणि तुमच्या सगळ्यांसाठी आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. धन्यवाद. सॉरी उशीर झाला असेल थोडा, इतिहासच तसा.